पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाचा कहर झालेला आहे। पवना नदी काठच्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले। महापालिकेने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले। पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी दुथडी भरून वाहत आहेत आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या जातात। नागरिकांना सूचित करण्यात येत आहे कोणीही रात्रीच्या वेळी नदी पात्रात उतरण्याचा प्रयत्न करू नये। नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे। कोणीही नदी पात्रात उतरण्याचा प्रयत्न करू नये। अफवांवर विश्वास न ठेवता महापालिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे। विजेचे खांब, डीपी बॉक्स, ट्रान्सफॉर्मर यापासून दूर राहावं। नदी पात्राजवळ प्रकारे सुरक्षित राहावं या संदर्भातल्या सूचना, या संदर्भातलं आवाहन पालिकेकडून नागरिकांना केलं जातं। दृश्य आपण पाहतोय पुण्यातून। स्थलांतरित व्हावे। नदी पात्रामध्ये रात्री पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे, तरी कोणीही नदी पात्रामध्ये उतरू नये किंवा आज नदी पात्रामध्ये उतरण्याचा कोणताही प्रयत्न करू नये। रात्री पाणी वाढण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ज्ञानेश्वर, साधारण काल रात्री या घोषणा करण्यात आल्या होत्या, काल रात्री ही अशी परिस्थिती निर्माण झाली होती। आताची नेमकी परिस्थिती काय? महापालिकेने किती लोकांचं स्थलांतर केलंय, किती लोकांना सुखरूप ठेवण्यात आलेलं आहे आणि मुळात पाणी शिरायला सुरुवात झाली की मग परिस्थिती नियंत्रणात आहे? काल जशा पद्धतीची परिस्थिती एकता नगरीमध्ये रात्री होती ती मध्यरात्रीपर्यंत वाढत गेली आणि त्यानंतर काहीशा प्रमाणात तिथल्या सगळ्या नागरिकांना दिलासा म्हणता येईल, कारण पाणी पुन्हा एकदा हळूहळू कमी व्हायला लागलेलं होतं। आताही जर बघितलं आपण तर परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे। कुठल्याही पद्धतीनं नागरिकांनी घाबरून जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात येते, कारण रात्री पावसानं जो जोर धरला होता तो काहीसा पाऊस थांबला, काही काळ विश्रांती पावसानं घेतलेली होती आणि सकाळपासून पुन्हा एकदा शहरात आणि उपनगरांमध्ये पावसाची जी रिपरिप आहे, रिमझिम आहे ती सुरू झाल्याचं बघायला मिळते। सगळ्या प्रशासनाच्या वेगवेगळ्या ज्या टीम आहेत त्या एकता नगरीमध्ये आणि एकूणच संपूर्ण पुणे शहरात, म्हणजे शिवणेकडचा काल जो आपण पाण्याखाली गेलेला पूल दाखवला त्याही ठिकाणी जी दक्षता विभागाची सगळी टीम होती ती त्या ठिकाणी तैनात होती आणि एकूणच महानगरपालिकेच्या वतीनं म्हणा सगळे प्रयत्न जे आहेत ते केले जातात। कुठल्याही प्रकारची जर घटना घडली तर त्याच्यासाठी म्हणून पर्यायी व्यवस्था आहे, मदत कक्ष उभारले गेलेले आहेत। कोणी घाबरून जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन सतत प्रशासनाकडून केलं जातं, कारण सलग काही दिवस पाऊस हवामान विभागानं सांगितलेला आहे तशा पद्धतीचा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यामुळे योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून घेतली जातानाचं चित्र दिसतंय, ज्यामध्ये अग्निशमन दलाचे जवान असतील, पुणे महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे सातत्याने या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांचं।